गुरु हरि बाबा की जय। जगा 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 सारिया जगा 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 सारिया
गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु हरी बाबा की जय। श्री कृष्ण नाम रंगून गिरी, श्री कृष्ण नाम रंगून गिरी, श्री नरहरी माऊली झेंडा सलावली गाडीमध्ये बैसली, दिव्य शुभ्र फेटा दिव्य शुभ्र शर्ट शुभ्र ते धोतर, हळूच खिडकीतून पाहुणी घेती भक्तांचा समाचार, गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा तसेच गोपालकृष्ण परमात्म्याच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांनो, तुमच्या माझ्या जीवनात इथपर्यंत तुमचं जीवन आलं, माझंही आलं. दुःख आले, सुख आले, मान आला, अपमान आला, निंदा आली, स्तुती आली, ह्या सगळ्या गोष्टीला सामना देत देत तुमची माझी जीवन नौका इथपर्यंत आली. पुढचं काही सांगता येत नाही. तरीही पण महत्व का आले असते पर्सेंटेजले. वावर 2 एकर असो का 4 एकर असो, झडती किती लागली. एखाद्याला 2 एकरातच 20-40 क्विंटल कापूस होते, त्याला महत्व आहे. 50 एकर आहे, त्याला महत्व झडती. तसं तुमच्या माझ्या जीवनात मागचं जाऊ द्या, जे झालं ते झालं. पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक पुराण पुरुष परमात्मा, देवाचा देव, रखुमाईचा पती, पतीत आले पावन करणारा दयेचा सागर आणि सगुण रूपानं जो बाबा चंद्रभागेच्या तीरावर कटेवर हात ठेवून उभे आहेत विठ्ठल भगवान, त्या परमात्म्याची पूर्ण कृपा. कोणता शब्द महत्वाचा आहे? त्या परमात्म्याची पूर्ण कृपा म्हणजे 16ने कृपा, 100% कृपा. बरं, आज तुमच्यावर झाली. जशी तुमच्यावर झाली तशी या दासावर पण झाली. साधी ठोक सांगायला काही हरकत नाही. पुरुषोत्तम मास, या मासामध्ये या महिन्यात दान धर्म भजन सत्कर्म जेवढं करसाल तेवढं 1000 पटीनं फलद्रूप होते या महिन्यामध्ये. आणि या पुरुषोत्तम मासात श्रीमद भागवताच्या कथेचा योग करसगावच्या भूमीत, की ज्या भूमीले गुलाबराव माऊलीचे चरण लागले, ज्या भूमीले परमहंस विदेही गुणवंत बाबाचे चरण लागले. आणि रमेश भाऊनं मागे सत्संगात बोलता बोलता मला सांगलं होतं की जिवंत समाधी घेतलेली आहे कोणी या भागात, जिवंत कोणी घेतलं ती समाधी. चर्चा झाली आपल्यात, आहे किंवा हो या भागात कोणी. म्हणजे अशी ही संतांच्या चरणस्पर्शानं पावन झालेली दिव्यभूमी, त्या भूमीत आला भागवताच्या सप्ताहाचा. हे झाली परमात्म्याची कृपा. असं कोण सांगते? याला आधार काय? सिद्ध करायला आधार द्यावा लागतो ना कोण्या गोष्टीचा. याला आधार आहे गोपालकृष्ण परमात्म्याचा, अत्यंत लाडका भक्त देवाचा उद्धव. त्या उद्धवाला परमात्मा सांगतात की बा उद्धवा, म्हणे काय बा, म्हण तुले गोष्ट सांगतो माझ्या मनातली, आवडीची, हृदयातली. म्हणे सांग बा. जसं गीता अर्जुनाला सांगली देवानं, 9व्या अध्यायात देवानं सांगले की अर्जुना, मी तुला गुह्य ज्ञान सांगतो. इदं तू ते गुह्यतमं प्रवेक्षाम मेनु सुयवे, गुह्य ज्ञान तुला सांगतो. म्हणजे सांग बा. देवाच्या नरावल्या गेलं नाही. पुढच्या श्लोकात भगवान म्हणतात अर्जुना, म्हणे काय बा, म्हणे आता माझ्या न रावल्या जात नाही, तुला आता गुह्यात गुह्य सांगून देतो. गुह्यात गुह्यतरम मया. जे वसुदेव देवकीला सांगलं नाही, जे बलराम दादापासून चोरून ठेवलं, जे पित्या वसुदेव नंदाला सांगलं नाही, लक्ष्मी रातभर दिवस पाय दाबणारी तिलाही सांगलं नाही, तेही तुला सांगून देतात. आणि ते सांगून दिलं ज्ञान. अध्याय 9वा गीतेचा.
तसं भागवतामध्ये परमात्म्यानं लाडका भक्त अत्यंत उद्धव यादवच होता. सगळे यादव मारले प्रभा क्षेत्राला नेऊन भगवंताना, पण उद्धवाले नाही मारले. ब्राह्मणाचा शाप होता तो. पोटाले ते हे बांधलं. साधूच्या जो गेले बा यादवाचे पोर म्हणे महाराज या बाईले पोरगा होईन की पोरगा. तो होता पोरगा साम नावाचा. साधूची गंमत केली. साधूनं सांगलं माईक आमची काय गंमत करता, या बाईले मुसे सऱ्या यादव कुळाचा सत्यानाश केलाच. पण उद्धवालच्या केसाली धक्का लागू दिला नाही देवानं. नाही, संताचं वचन खोटं केलं पण उद्धवाले ब्रह्मशाप लागू दिला नाही. एवढं प्रेम होतं देवाचं त्या उद्धवावर. त्या उद्धवाले देवाने एकांतात सांगलं म्हणे बा उद्धवा, हे ब्रह्मांड भरेल दिसते बाया माणसाने, जिकडे तिकडे सरकार कावलं इतके लोक झाले म्हणे. हो, पण इतक्या बाया माणसापैकी माई खरी कृपा, पूर्ण कृपा कोणावर होत असते? उद्धव म्हणे सांग बाबा, आम्हाला काही समजत नाही, तू सांग. त्यावेळेचे शब्द आहे देवाच्या मुखातले. गोपाल कृष्ण परमात्म्याच्या मुखातली वाणी आहे. परमात्म्यानं सांगलं उद्धवाले, उद्धवा माझी पूर्ण कृपा ज्याच्यावर झाली आहे कसं वयखा. म्हणजे कसं वयखा? तो कथेला येते, कीर्तनाला येते, त्याला देवाचं नाव आवडते. लोक तर बंब भरेल आहे. दुनिया काय कमी आहे काय? उपजले मेले आयसे किती. रोजचे कैक मरतात आणि कैक गोदामं भरले ते जन्म मृत्यूच्या नोंदीनं पंचायत समितीमध्ये. ते तारीख मागायला जाण तुम्ही, पोथ्याच्या पोथ्याच लागेल. जन्माची तारीख आणि मृत्यूची तारीख. कोट्यावधी रुपये खर्च सरकारचा लिखापडी करायला. मेले किती, जन्माले आले किती. पण या सगळ्याच्यातून कामाचे लोक कोणते ते देवानं सांगलं. भगवत कृपा बावले सांग, त्याशीच कथा कीर्तनी अनुराग. ज्याच्यावर माझी कृपा होते उद्धवा, तो घरादारातून निसटते. त्याची लय कसोटी पाय तुम्ही, त्याच्यावर लय संकट येतात, पण तो सर्या गोष्टीले न जुमानता कथा कीर्तनात भागवतात येऊन बसते. समजून चाला आता माझी पूर्ण कृपा त्याच्यावर झाली. भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. आणि हेच आहे संसारात भाग्य. हेची निज भाग्य महाभागन ऐसे श्रीरंग बोलिला. भाग्य तर सगळे भाग्याचे लय प्रकार आहेत, पण याला महाभाग्य म्हटलं देवानं. कोणतं? महाभाग्य. कथा कीर्तनात भागवतात येऊन बसला. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हे आहे भाग्य. हे उलशाक लोकायला पट्टे बरं आहे हे भाग्य. आजकाल जगाचा ओळा एवढा विनाशाकडे धसला. आता सुधीत नाही कोणी. भाग्य म्हणजे रोजचे 1 लाख रुपये कमावणं. भाग्य म्हणजे हजारो माळ्या बांधणं. भाग्य म्हणजे मंत्रीप्रधान होणं. तिकडे ओळा लागला जगाचा. आहे ती भाग्यच. चपराशी व्हायसाठी 2 लाख मापा लागतात. मग जो कलेक्टर झाला ते भाग्य आहे की नाही? बोला, भाग्य झालं. पराठ्याचं तुराट्याचं घर भेट्यासाठी बी आता याती करा लागतात गरीबाले. सावकार बा म्हणते जा आपल्या वाळग्यातून 2 भारे पराठे घेऊन जा. हाव म्हणे भाऊ, रात्री घर गयलं सरे पोरं वले झाले. जाय 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 शिरपात घेऊन जाय 2 भारे पराठे. गरीबाले होते हरी. तो दोरखंड घेते, भाऊच्या वाळ्यात जाते. 2 भारे पराठ्याने आले. भाऊचा पोरगा आहे ते म्हणते काय करते रे? म्हणे घर गयलं दादा, रात्री पोरं वले झाले, 2 भारे पराठ्याने येत. कोणाला विचारा? मग तुमच्या बाबाला विचारलं. पोरगाला विचारायचं असते. पोरगा म्हणते ते टाक खाली, काही नेणं नाही पडत. बुडा काय सांगी, खाली टाका लागते मजबुरीनं, काहीच चालत नाही. याचा अर्थ हाय बाप हो की देवाची कृपा जर नसली तर गवताचं घरही भेटत नाही. गवताचं बी नाही. जगात पहा किती लोक दुःखी आहे.
भयान दुःखी आहेत. त्या मानानं आपण राजे आहो की नाही? किती सुखात आहो आपण आज. परमेश्वरानं आपल्याला हात पाय कान नाक डोळे दिले. भारतात बाईचा माणसाचा जन्म दिला. ज्या गावात हरिपाठ कथा कीर्तन आहे, मानवता आहे, त्या गावात जन्म दिला आणि कथा कीर्तनात याचा योग आणला. किती कनवाळू कृपाळू परमात्मा आहे. देवाच्या कृपेशिवाय सफराचंही घर भेटत नाही. मग ज्याले माळी भेटली ती कृपा आहे की नाही? आहे ती कृपाच. पण त्या माळीचा ना आपला एक दिवस वियोग होईल हे बिमारी आहे त्याच्यात. माळीची पत्नी रोज एकटाल बांधा रोज, पण त्याच्यात हरिपाठ भजन भागवत सोहळा करत राहा. मग जन्मोजन्मी माळ्या भेटते, जन्मोजन्मी. दुनिया आहे तोपर्यंत. आता ज्या लोकांना हे माळ्या घरं फटफट्या ट्रॅक्टर भेटेलात की नाही, यायनं पहिले जन्मात सुखरूप करेल आहे, भागवत ऐकेला आहे, परोपकार करेला आहे, त्याचं फळ आहे. आता ह्या जन्मात ते भागवताकडे पाहतील बी नाही, कथा कीर्तनात देवाकडे येतील बी नाही. देवाला सरळ समजते पुढच्या जन्मात नाव नका की तुम्हाला ती पंचरची सायकल का भंगारची सायकल कधी भेटीन तर नाव ठेवी जाई ठेवायचं. मरसान पण भेटणार नाही. नाही 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 नाही, ते भाग्यच आहे ह्या वस्तू भेटणं. पण देवाच्या कथेत येऊन बसणं हे महाभाग्य म्हटलं आहे. महाभाग्य काऊन म्हटलं माहिती आहे काय? ज्याचा कधी नाही नाश संत भाग्य म्हणती त्यास, संत भाग्य म्हणती त्यास. गजानन माऊलीच्या कमरीत तर कर डोळा नाही, अंगावर कपडा बी नाही. पुऱ्या विश्वात जय जयकार काऊन आहे. टाटा बिर्लाच्या तर घरी इथली संपत्ती आहे की त्यालाही माहीत नाही आता कुकड्या आहेत आपल्या फॅक्टऱ्या. पण तुमच्या गावात आरती टाटा बिर्लाची होते का गजानन बाबाची होते? आमच्या गावात गजानन बाबाची होती. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, नवतरलासी भूवर जडमुड ताराया, जय देव जय देव. पण त्या भारतात जगात ऐकायला येते. अमेरिकेत गजानन माऊलीचे मंदिर झाले. गजानन बाबा म्हटलं की आमची देवळं बांधा. पण अनंत कोटी ब्रह्मांडाने एक परमात्म्याशी त्याने एवढा संबंध जोडला, एवढा जबरदस्त की शेवटच्या श्वासालो गजानन महाराज म्हणजे कोण? नरहरी माऊलीने एका अभंगात व्याख्या सांगितली. गजानन बाबा म्हणजे ज्याच्या चित्तातलं मी आणि माझं गेलं नाही त्याला म्हणतात माणूस. ज्याच्या चित्तातलं मी आणि माझं गेलं झाले गजानन. माझे 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 अवघे गेले, माझे 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 अवघे गेले. माझे 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 अवघे गेले, माझे 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 अवघे गेले. कोठे काही नाही उरले जैन मा, कोठे काही नाही उरले माझे 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 अवघे गेले, माझे 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 अवघे गेले. जैन मा, कोठे काही नाही उरले माझे 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 अवघे गेले, माझे 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 अवघे गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आज एक आनंद एवढा आहे की बा या जाग्यात भागवताच्या कथेचं आयोजन केलं. आता काही ठिकाणी नवीन भागात तर आम्ही जातच नाही. आश्रमावर सांगायचं कामच नाही की जोळे चपला आणू नका. पाहिलं तुम्ही कोण्याच आश्रमात जोळा चप्पल कथा कीर्तनात कोणीच आणत. हा त्या परमेश्वराचा मान राखणं आहे बरं. हो, मंदिरात कथा कीर्तनात चुकून जोळा चप्पल आणू नये, चुकून नाही. तुका माऊली लोक दिसले असे जोळा चप्पल आणताना त्याला अभंग लिहा लागला. तुका म्हणे काय सुकुमार झालासी, काय भल्या माणसा इथले काट्यात काय रस्त्याने की पाय जातात तू देवळात चप्पल नाही. सुधारित लोक काही समजत नाही, दर्शनाला जातात, जाणं चांगलं आहे.
चपला दूर नाही. आता हे ठिकाण आपलं असं गेलं बाबानं, कधी म्हणायचंच काम नाही की चपला आणू नका, नाही. हा निर्धास्त काम. गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. भागवताची कथा आहे. 7 दिवस कथेचं आयोजन आहे. बोर्डला गेलाय. 2 ते 5 कथेचा योग आहे. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा, बालांद दिव्य विभूती प्रज्ञा चक्षु धर्म समन्वय महर्षी, ज्ञानेश कन्या पंचलतिका, श्रीकृष्ण परमात्म्याची लाडकी पत्नी गुलाबराव माऊली, या 2 विभूतींच्या कृपेनं आशीर्वादानं जसं बोलता येईल ते जसं वधून घेतील तसं विश्लेषण, तसं निरूपण या ठिकाणी होईल. पहिली गोष्ट आजची अशी आहे की भागवत हे कुणी कोणाला सांगलं, भागवत लिहिलं कुणी आणि का लिहिलं. भागवत तर ऐकायचंच वाद नाही. 7 दिवस, 1 दिवस नाही राहायचं घरी. पण या भागवताचा लेखक कोण, काहून लिहिलं, कोणाला सांगलं, किती दिवस सांगलं, याच्यावर थोडासा विचार, थोडासा. माय बाप हो, या बंद्या जगामध्ये, बरं भारतातच नाही, बंद्या जगामध्ये जेवढं ज्ञान असेल हे संपूर्ण ज्ञान आहे व्यास महाराजांचं उष्ट. सगळं लिखाण अगोदर व्यास बाबानं करेल आहे. सरस्वतीच्या तीरावर आश्रम व्यास बाबाचा, तिथे 4 वर्ष लिखाण केलं. 3.5 लाख श्लोक लिहिले व्यास बाबानं. 17 पुराणं लिहिले. बापा बापा बापा. कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, सर्व लिहिलं. पांढरे शुभ्र दाढी झाली, पांढरे शुभ्र केस झाले. खूप वय झालं. कोणाचं? व्यास महाराजांचं. केवढी बुद्धिमत्ता असेल बरं भाऊ. त्या काळात ते पेन नव्हता, शाई नव्हती, टाईप करायचं नव्हता, मशीना. भोजपत्रावर मोराच्या पखानं मोरचुदाची शाई करून हे लिहिलं आहे. हे अक्षर, हा जो ग्रंथ आहे ना, आता हा इथे ठेवलेला, हे प्रासादिक ग्रंथ आहे. माणूस दर्शन घेईन नुसतं, दर्शन तर सोळा, नुसतं एवढं म्हणेन माणूस की आमच्या गावात भागवत सुरू आहे, तरी इठोबाले हरिक होतं त्याचं प्रारब्ध बदलते. भीत पडून मरणं असेल त्याचं त्या दिवशी तर ठोकर लागून जरा शाकून जाईल, मरणार नाही. काहून तर त्यानं म्हटलं आमच्या गावात भागवत चालू आहे. बाप, एवढी पावर आहे या अक्षरात, या ग्रंथात. गीता भागवत देव उच्चारिता. तुकोबाचा आधार आहे याले. जे माऊली देहासेत वैकुंठाले गेली, जगद्गुरु तुकोबाराय, त्याचं म्हणणं आहे गीता भागवत देव उच्चारिता. अरे पापाची तो वार्ता कोठे आहे. नुसतं म्हणतं खरी की आमच्या गावात भागवत सुरू आहे. नको जाऊ ऐकायले, वर्गणी बी नको देऊ, त्याची झाडझोडही नको करू. फक्त इथलं म्हण की आमच्या गावात भागवत सुरू आहे. माणूस इथला पक्का आहे तितकंही म्हणायला नाही, इथला कंजूस आहे, नाही बदत देवाले मी. इतकं जर माणूस म्हणेन तर त्याचं प्रारब्ध बदलते. एवढा विठोबाला हरी होते. आता हे व्यास बाबानं भागवत लिहिलं. कधी लिहिलं? 17 पुराणं लिहिली. संस्कृत श्लोक आहे सरे. बापा बाप, मरेलो कोणाच्यानं वाचनही होत नाही, पाठही होत नाही. इथलं वाङ्मय लिहिला व्यास महाराज. तेवढं कोणी करणार बी नाही आता जुन्या डुबे लोक बी. पण कोणाच्यानं वाचल्याही जात नाही, पाठही होत नाही, अर्थ सांगणं दूर राहिला. म्हणून व्यास महाराजाबद्दल लिहिताना एका भक्तानं लिहिलं, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. केवढी मोठी विराट बुद्धी त्या व्यास बाबाची की नमस्कार त्या व्यास महाराजांना. फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. हा ज्ञानरूपी दिवा इजत होता, पण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा, यात लिखाण कामाचं तेल टाकून हा इथपर्यंत कायम राखला तो व्यास बाबा. आता पुढची कथा आहे का. ज्याचे ग्रंथ नुसते वाचले, वाचन सरेली जमत नसते काही, तर काही जणांनी नुसते ऐकले तुमच्या वाणी. तुम्ही कसे आले आता, बसा बा आहे का, चालले जा घरी.
तर काही जणांनं व्यास महाराजाचा महाभारत नावाचा ग्रंथ नुसता बसून ऐकला जन्मेजय राजाच्या घरी. तर 18 दिवसामध्ये 18 बामन मरेल होते, ते जिते झाले नुसतं ऐकल्यानं. काळा कपडा बांधला होता मध्यभागी, तिकडून ते 18 बामन मुंडके कापेलटून नेले होते. रोजचा एक बामन जिता होत जाय, ते मुंडकं त्याले चिटकेन तू जिता होत जाय. आणि 18 चौकड्या होत्या त्या काळ्या कपड्यावर, तर त्यातली एक चौकडी पांढरी शुभ्र होत अशी. दररोज महाभारताचं वाचन सूर्जन्मेजय राजाच्या घरी. 18 दिवसात 18 बामन जिते झाले. तो 18 चौकळीचा काळा कपडा पांढरा शुभ्र झाला. आणि 18 दिवसात जन्मेजय राजाच्या अंगाले जे ओळ निघलता भात पडले होते, गलित कुष्ठ झालतं, तर 18व्या दिवशी राजाचं अंग सोन्यासारखं झालं, चमफ्रेश झाला बिलकुल. हे ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीत लिहिलं की जन्मेजयाचे अवलीळा दोष हरले. ज्या बाचं नुसतं ग्रंथ राजा वाचन ऐकलं, पोथी ऐकली, तर एवढा चमत्कार झाला या भारतात. ते व्यास बाबा केवढे मोठे महात्मे असतील आता, एक गडीभर केवढा पोचलेला महात्मा असेल व्यास महाराज, बापा बापा बापा. पण एक दिवस काय झालं, पांढरी शुभ्र दाढी, हजारो शिष्य, आश्रमात होम हवन चालू, वेदाचा पाठ चालू, विद्यार्थी तल्लीन, राजे महाराज लोटांगण घालत, गाळीचे गाळे भरून येत अन्नधान्याचे आश्रमात, लाखो रुपये देणगी, बाप काहीच कमी नाही हे साऱ्या जगाच्या दृष्टीनं. पण ज्या बाचा एवढा उदो जगात होता, ते बाबा एक दिवस सरस्वतीच्या तीरावर लढत बसले. कधी लढत असते माणूस माहीत आहे? हां, तो कुठेतरी अपूर्ण होते, कुठेतरी तो अयशस्वी होते, फेल होते, त्याच्या इच्छेच्या विरुद्ध सगळं होत राहते, त्यावेळेस तो लढते, नाही तर माणूस तसा लढत नाही. व्यास बाबा सरस्वतीच्या तीरावर लढत बसले. अश्रू पुसले त्यानं, ते मोठ्या मनाचे माणसं होते. पण ते म्हणत की माझ्या लढायचं कारण मला समजून नाही राहिलं, काय मला कोणतं दुःख आहे काही समजत नाही, दुःख का नाहीच मला. त्यावेळेस त्याच्या अंतरात्म्यातून मनाच्या वरची बुद्धीच्या वरचा आत्मा अनरून प्रेरणा झाली की हे व्यासा, तू अजून पूर्ण साधू झालेला नाही. तू का म्हणे पापा मन जाणे माय बापा, आपण कुठलो पोहोचला आपल्याला बरोबर समजतं. अंदरून ध्वनी आला. त्यावेळेस व्यास महाराज लढत बसले की मी अजून पूर्ण साधू का झालो नाही, मला काहीतरी प्राप्त करायचं राहिलं जन्माला येऊन, आणि ते काय राहिलं मला कळत नाही, म्हणून ते लढत बसले. हे भांडारला आलं होतं ग्रंथाचं, सर्व काहीच कमी नाही, आणि ते लढत बसले सरस्वतीच्या तीरावर. तेवढ्यात नारद मुनी आले, हातात विना चिपोळ्या, प्रसन्न अंतःकरण, हसरा चेहरा, राधे राधे कहना सदा हसते रहना. भजन करत आले नारद मुनी, तिन्ही त्रिभुवनी गमन नारदा, चिपोळ्या आणि विना, तिसरं काहीच नाही. ते नारायण नारायण नाम जप करत आले, आणि व्यास महाराज लढत होते. तसेच व्यास महाराज उठले, नारद मुनीच्या पायावर जाऊन पडले आणि ढसढस लढायला लागले. लढत होताच पहिला, पण आधी घुंबळला भरून आला. नारद मुनी काही नाही, भजन चालू होतं मस्त, गजर देवाच्या नावाचं तल्ली नामामध्ये. ते लढले, कदलूक लढीन माणूस कोणी असो, कदलूक लढीन, लोखंडाची मशीन आहे का, हे बाया जातात, कोणी मरते तर टिप जातात, लढता कदलूक लढती मुके राहतात. तुमच्या लढ्याने काय तर जिता होती. गीता पाठ घ्या ना, तरी हरिपाठ घ्या, जराभर गजर करा. कोणी काही म्हणा गजर करायला आलो आम्ही, लढायला नाही आलो. आमचं आहे कोणी जीवातला जीव, रक्ताचं नातं, याचा उद्धार झाला पाहिजे म्हणून गीतेचा अध्याय येते आम्हाला, गीतेचा अध्याय म्हणतो, याटोत बसतून चालल्या जातो. तो जर तुमच्या लढ्यानं जिता होत असेल गॅरंटीनं, असं नुसतं मग तसं नका लढू मोक, हे असे माईक सांगा 2-4 भाड्या, मग होऊन जाऊ द्या कार्यक्रम. होते काय तू जिता. आंधळेपणा आहे की नाही, ह्या बयाळपणा. तुका माऊलीले हे दिसले लोक असे म्हणून अभंगात लिहा लागलं त्याला. तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे
हा जो लोकांचा व्यवहार आहे ना, तुकोबा म्हणतात याच्या नांदी लागू नका, नका डोळे धुरे भरून राहो. संत सांगतात ते ऐका. ज्ञानोबा तुकोबा नरहरी बाबा हे सांगतात ते ऐका. मरनेवा कबीर माऊलीने सांगलं ना, मरनेवाला मर गया रोगे वो भी मर जाए आणि समजावे वो भी मरे, पलटू क्यों बसता. लढणं बंद झालं व्यास बाबाचं, कदलूक लढते. मग नारद मुनीनं उचललं आणि सांगलं, व्यासा इतकं लिखाण काम केलं, इकडे जगात कीर्ती झाली. तुमच्या ग्रंथाचं श्रवण केलं तर जन्मेजय राजाचा कुष्ठ गेला, 18 बामन जिते झाले. तुम्ही लढावं. त्यावेळेस सर्वांग कापत होतं थरथर. व्यास बाबा म्हणतात, नारद मुनी कृपा करून माझ्या अपूर्णतेचं काय कारण आहे मला कळत नाही, तुम्ही सांगा. तुम्ही नेहमी खुश असता. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, या जगामध्ये सर्वात सुखी कोण आहे? कोण आहे सुखी सर्या जगात? असं म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे फटकन येते मोटरा गाळ्या पैसे बंगला अमुक ढमुक. नाही, सोनं चांदी आहे ती सुखच. पण खरा सुखी जर या जगात कोण असेल तर ज्याच्या मुखात गोपाल कृष्णाच्या नावाचा गजर रातभर दिवस चालते, तो आहे बंदा ब्रह्मांडात सुखी. समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. नरहरी बाबांचा एक अभंग आहे, नाम आहे ज्याच्या मुखी, आणि तोची असं बोट दाखवलं, बाकीचे नाही, तोची त्रैलोक्यात सुखी. म्हणून झोपडी अशी ना आपली, कशी प्रसंग येईल अशी, जागाही नशीन, सौदाची वावर नशीन, जर भीक मागत असेल, पण मुखात जर गोपाल कृष्णाच्या नावाचा गजर आहे ना, जगात तो सुखी आहे. हरिभक्त वैभवे कनिष्ठ, परी तो ब्रह्माधिका वरिष्ठ. एकनाथी भागवतात माऊलीनं सांगितलं, हरिभक्त वैभवे कनिष्ठ, त्याच्या घरी काहीच नसेल, पण त्याच्याजवळ कृष्णाच्या नावाचा गजर आहे, त्याच्या मुखात भजन आहे ना, परी तो ब्रह्माधिका वरिष्ठ. नारद मुनीने सांगलं, तुमच्या अपूर्णतेचं कारण मी तुम्हाला सांगतो ऐका आता. मग व्यास बाबा ऐक्यासाठी उत्सुक झाले. तुम्ही जसे घरदार मुलं लेकरं उद्योग धंदा सोडून आले, आता ऐक्यासाठी. नरहरी माऊलीने मला 2 शब्द सांगण्यासाठी पाठवलं, ही सेवा आहे. तसं व्यास महाराज सांगा लवकर मुने, मला लवकर सांगा माझं काय चुकलं. त्यावेळेस नारद मुनीनं सांगितलं, बाबा तुम्ही न 3.5 लाख श्लोक लिहिले संस्कृत मधले. म्हणे हा. पण ब्रजेंद्र नंदन श्याम सुंदर गोपी रमन माखन चोर चित्त चोर श्रीकृष्ण परमात्मा, ज्याच्या पायामध्ये आळी आहे, पिवळा पितांबर आहे, गळ्यात वैजयंती माळा आहे, मोराचे फका आहे, आकाशाच्या ढगासारखा ज्याचा रंग आहे, ज्या परमात्म्याचा एक हात राधा राणीच्या खांद्यावर आहे, पाठीमागे शुभ्र गायी आहेत, वासरा आहेत, पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या मधुमंगल आदी गोपाळ ज्या देवाच्या संग भजन करतायत. तुम्ही ना लिहिलं खूप, कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, काय केल्यानं काय होते, भूत भविष्य, सर भविष्य पुराण, गरुड पुराण, मेल्यावर काय होते, जीव किती दिवस हिंडते, त्याची सर्व लिहिलं वाद नाही. पण म्हटलं की गोष्ट थांबली आहे की नाही. पोरगा चांगला आहे, पाहायला गेलतो, पण झालं थटकली गोष्ट. तुम्ही हे सर्व लिहिलं व्यास बाबा, पण त्या श्रीकृष्ण परमात्म्याबद्दल लिखाण केलं नाही, आणि त्या गोपाल कृष्णाच्या नामात तुम्ही अजून रंगले नाही. हे आहे तुमच्या अपूर्णतेचं कारण, तुमच्या लढ्याचं कारण, तुमच्या दुःखाचं कारण. तुम्ही पूर्ण साधू का झाले नाही, त्याच्यात ही एकच उणीव आहे. मग तुम्हाला जर आता हे लढणं बंद करणं असेल तर हातात लेखणी घ्या आणि गोपाल कृष्ण परमात्म्याच्या बद्दल असा एक ग्रंथ तयार करा की तुम्हाला डबल लिहायचं वाचायचं कामच पडणार. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. नारदे व्यासासी उपदेशिले, म्हणजे नारद मुनीनं व्यास महाराजाला बोध केला. या अभंगामध्ये तुकोबा म्हणतात की बा व्यास बाबाचे गुरु नारद झाले. नारद मुनी भजन करत निघून गेले. नारद मुनीला ते तेवढं माहिती आहे फक्त, बाकी नाही. जिनांची पोळ्या सदैव गोपाल कृष्णाच्या नावाचा गजर, नारायण नावाचा गजर, तिन्ही त्रिकोणात हिंडतात, कमी काळचीच.
जठी जाटीन तठी पूजन सत्कार. राक्षस लोकांचे गेले तरी पूजन सत्कार. नारद मुनी आवडत नाही असा एकही समाज नाही, एकही वर्ग नाही. तिन्ही त्रिभुवनी गमन नारदा. नारद मुनी निघून गेले. व्यास बाबा विचार करतात आता उशीर लावू नये, आता गोपालकृष्णाबद्दल लिहा. पुन्हा मोराची फकं घेतली, ती शाई घेतली, भोजपत्र घेतले आणि नंतर व्यास बाबांनी जो ग्रंथ लिहिला, जीवनाच्या शेवटचा ग्रंथ द्यायचा, त्या ग्रंथाच्या नाव आहे श्रीमद भागवत ग्रंथ. गुलाबराव माऊलीने एका ओवीमध्ये सरळ सांगून दिलं, वेदांत शास्त्र योगे स्वात्मबोध नाही झाला, म्हणून भागवती गबाई गायली कृष्ण लीला. म्हणून भागवती गबाई गायली कृष्ण लीला. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ लिहिला, दशमस्कंद रास लिहिला. व्यास बाबाला डबल लिहायचंच काम नाही पडलं, झालं पूर्ण. आता त्याची जर हे गत आहे, हे हालत आहे एवढ्या मोठ्या ऋषीची, महान साधूची, व्यास बाबाची, तर आपण जोपर्यंत गोपालकृष्णाच्या नामात रंगत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण पूर्ण सुखी होणार नाही. नामदेव माऊलीचा चॅलेंज आहे कलियुगातल्या लोकांना, कृष्ण भक्ती विना तरला आहे कोण, कृष्ण भक्ती विना तरला आहे कोण, द्यावा निवडून एक तरी. द्या ना निवडून. जोपर्यंत कृष्णाच्या नामात रंगत नाही तोपर्यंत तो तरत नाही, त्याला धोका आहे. तो स्वर्गात जाईन, वैकुंठात जाईन, तो कुठेही जाईन, मोठमोठ्या पदव्या प्राप्त होतील, पण त्याला तरला नाही म्हणता येईल. त्याचं कधी ना कधी पतन होईल. पतन म्हणजे अधोगती नाही, बैल मुंगूस होणार नाही, पण पुन्हा येईल. पण जोपर्यंत जो जीव कृष्णाच्या नामात रंगीन, कृष्ण भक्ती विना तरला आहे कोण, द्यावा निवडून एक तरी. म्हणून आजपर्यंत या ब्रह्मांडात जेवढे पूर्णत्वाले पोचलेले संत आहेत, त्यांचा संबंध गोपालकृष्णाच्या भक्तीशी आला, वृंदावनाशी आला, रास लीलेशी आला, त्यावेळेस ते पूर्ण साधू झाले. हो, मग तुम्ही म्हणसान हे बाकीचे देव नाहीत ते आम्ही भक्ती करतो, ते देवच आहेत. ओ भाऊ ऐका जा, ते देवच आहेत. पण या कृष्ण अवतारामध्ये अशी एक जादू आहे की ते कोण्याच देवाच्या अवतारात नाही. पहिली गोष्ट रूप माधुरी. रूप माधुरी म्हणजे आमचा नटखट लाला इतका सुंदर आहे दिसायले. ज्ञान असो नसो, पाठ असो नसो, कृष्ण परमात्मा पाहायला की लहान लेकरू म्हणते का रे बा देव कुठे आहेत, म्हणते तो आहे. इतका सुंदर परमात्मा, इतकी छबी या ब्रह्मांडात कोण्याच देवाची नाही. रुक्मिणा मातेने ज्यावेळेस पत्र पाठवलं द्वारकेले कृष्ण परमात्म्याने, सुदेव नावाचा ब्राह्मण ते पत्र घेऊन गेला, तर पहिल्या श्लोकात जगन्माता म्हणतात, काय म्हणतात देवाले, की हे ब्रह्मांड नायक परमात्मा, तुझी कीर्ती मी साधू संत बैरागी फकीर यांच्या मुखातून ऐकली, तेव्हापासून मन तुझ्यावर एवढं लुब्ध झालं की तुझ्यासारखा सुंदर या त्रिभुवनात कोणी नाही. पहिली देवासारखा सुंदर कोणीच नाही. दुसरी एक शक्ती कृष्ण परमात्म्याच्या अवतारात अशी आहे की देवाने रास लीला केली, कोण्या देवानं करेल नाही आणि कोणी करणार बी नाही, करू बी नाही. ती रास लीला फक्त या ब्रह्मांडावर, भूतलावर कृष्ण परमात्म्याने केली आणि त्या रास लीलेत कामाला पराजय केलं देवानं. आजही तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल खरोखर अंतकरणापासून, व्यास बाबांनी दशमस्कंदामध्ये 29व्या अध्यायात लिहून ठेवलं. 250 श्लोक आहेत रासलीलेचे मायबाप हो. त्यात व्यास बाबांना ज्याला कृष्ण पाहिजे, ज्याला देव पाहिजे त्याच्यासाठी लिहिलं. जो मुंगीपासून ब्रह्मदेवालो काम स्वतः ते त्रस्त देते, ज्यानं हिचवाच्या पेवात टाकलं प्रत्येक जीवाले, त्याच्यावर विजय मिळवायचा आहे का म्हणे. हो, मग एक काम कर म्हणजे सांगा. श्रीकृष्णाचा वर्णिता काम स्वय संन्यासी होती निष्काम.
सकामाचा निर्दळे कामायसे उदार कर्मा चरला गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. त्याला म्हणतात कृष्ण परमात्मा. राम अवतारात एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. कृष्ण अवतार कसा 16,100 अधिक 8 इतके लग्न केले तरी त्या परमात्म्याच्या शरीरावर कुठे वही बी पडली नाही, वही बी नाही. म्हणून त्या देवाचं नाव आहे अच्युत. इतके लग्न करून बाबा म्हाताराही झाला नाही, कुठे वही पडली नाही. त्याचं नाव आहे कृष्ण परमात्मा. त्याचं नाव आहे रासलीला. एक परमात्म्याचा गुण आहे स्वरूपानं सुंदर आहे. दुसरा गुण आहे रासलीला, कामावर विजय मिळवला परमात्म्या. आणि तिसरा गुण आहे बंसी वादन. मादांच्या माऊलीनं वर्णन केलं की कृष्णाच्या हातामध्ये नसता जरी पावा तरी गोकुळामध्ये गवाई नये त्या गोपी मोहा. त्या बासरीने एवढी जादू केली, एवढी जादू केली. बाकी साऱ्या देवाच्या हातात तुम्हाला शस्त्र दिसतील, पण गोपाळ कृष्ण परमात्म्याच्या बासरीनं जे कमाल केली या ब्रह्मांडामध्ये त्याची बरोबरी कहाणच होणार आहे. मग व्यास बाबांनी भागवत ग्रंथाची रचना केली, ते पूर्ण साधू झाले, जीवन कृतकृत्य झाले. कशामुळे? गोपाळ कृष्णाबद्दल लिहिलं, त्याचं गायन केलं आणि नंतर त्यांनी भजन केलं. गोपाळ कृष्ण म्हणजे नामजप केला, त्या देवाच्या लीले समरथ झाले. म्हणून तुम्ही आपण जोपर्यंत कृष्ण भक्तीपासून दूर आहात, गोविंद जय जय गोपाळ जय जय राधा रमण हरी या गजरापासून आपण दूर आहोत, तोपर्यंत आपल्या जीवनात नशा येणार नाही, आपण निर्भय होणार नाही. म्हणून ते बाकीचे सगळे कामं बाजूला सारून 5-10 मिनटं रोज गजर केला पाहिजे, रोज. मग ते चिपोळ्या असो, टाळ असो नसो, टाळ्या वाजवायची शरम लागत असेल ना तोंडानं, काम धंदा करता करता बाईनं उंडा चुरता देवाचं नाव घ्यायचं. हे खरं भागवत आहे. सदाही देवाचं नाव घेणं हे खरं भागवत आहे. भागवत दुसरं नाही, ते व्यास बाबांनी लिहिली. इथले श्लोक 18,000 आपले कुठे पाठ होतीन काही भाग्यवानायचे. पण पाठ करून बी गोविंद जय जयच म्हणा लागले, गजरच करायला लागले, तरच देवाचं दर्शन होईल, सर्व काही बरोबर. कोण कृष्ण परमात्म्याबद्दल असा एकही संत नाही भारतात की त्यानं लिखाण केलं नसेल. जेवढे संत झाले, मुसलमान समाजात संत झाले, रसा खान, कृष्ण परमात्म्याचं इतकं सुंदर लिखाण काल केलं त्यानं, बाप सगळे संत. काय एकनाथ माऊलीने काय सुंदर वर्णन केलं गोपाल कृष्ण परमात्म्याचं. हा त्याला दर्शन झालं पैठणमध्ये, तसं लिहिलं त्याने. देवडा चरणी वाजवी तो वेणू, देवडा चरणी वाजवी तो वेणू, देवडा चरणी वाजवी तो वेणू, देवडा चरणी वाजवी तो वेणू. गोपिकार स्वामी माझा, गोपिकार स्वामी माझा, गोपिकार देखी लागे माये अमोने चातेरी, देखी लागे माये अमोने चातेरी, देखी लागे माये अमोने चातेरी, देखी लागे माये अमोने चातेरी. देखिला
कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. आता व्यास महाराजांना मूलबाळ नव्हतं. त्यांच्या पत्नी बरेच दिवस झाले मूलबाळ नव्हतं. पण पुढे चालून गर्भधारणा झाली. आनंद झाला की आता मुलगा होता. पण तो मुलगा 12 वर्ष झाले पण आईच्या उदरातून बाहेरच आला नाही. मातेला त्रास होऊन राहिला. खूप दुःख होत जाय. मग त्या आईले वटी केली. तिनं केला गोपाल कृष्णाचा धावा की देवा अगोदरच तर मूलबाळ नव्हतं. आता इकून तिकून गर्भधारणा झाली. मुलगा बाहेरच येत नाही. 12 वर्ष झाले. मला अत्यंत त्रास होऊन राहिला. परमात्मा धावत आहे. खऱ्या अंतकरणानं धावा केला की देव कुठेही धावत येते. वावरात येते, बगीचा, जेल खाण्यात कुठेही धावत येते परमात्मा. फक्त त्याला हाक मारायची देर आहे. भगवान आले. तिनं दर्शन घेतलं देवाचं. डोळ्यात पाणी आलं. घळघळ अश्रुधारा वाहिल्या. देव म्हणे काही लोडू नको. काय दुःख आहे सांग. पोटात 12 वर्ष झाले. बाळा बाहेर येत नाही. मला आता त्रास होऊन राहिला, वेदना होऊन राहिला. देवाला माहिती होतं तो कोण आहे पोटामध्ये. देवाला माहिती, सर्व माहिती असते देवाला. म्हणून परमात्मा बाहेरून बोलत होते आणि व्यास तनय शुकाचार्य भगवान आईच्या पोटातून बोलत होते. हो, काय भारतातलं चरित्र आहे. पाकिस्तान, अमेरिका पैशा नसतील पुढे भिकार चोट. ह्या गोष्टी फक्त केवळ आणि केवळ भारतात ऐकायला भेटतात. आणि एवढे 2 तास शांततेने बसणारे बाया माणसं फक्त भारतात दिसतील तुम्हाला. बाकी कोणाला वेळ नाही. चंचल चित्त झाले. चंचल काही नाही. पशुपेक्षा निपटारे झाले लोक इतर देशात. परमात्मा बाहेरून बोलत होते की बाळा तू जन्माला काय येत नाही. बाळ आतमधून बोलत होता. जन्माला आल्यानंतर सर्व दुःख आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे पुनरुपी शयन. जन्माला आल्यानंतर मायेचा असा झटका बसते की त्या देवाचं नाव भुलल्या जाते. म्हणून मी बाहेर येत नाही. बदेच ना. आता देव खऱ्या चतुराईचा राजा आहे. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणे मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. देवानं प्रश्न टाकला. म्हणे का रे बाबा हे तुझं सगळं खरं आहे. पण आपल्यापासून जर आई बापाले गुरुले अत्यंत त्रास होत असला तर ते भक्ती काही कामाची आहे का. म्हणे नाही. म्हणे तू आता विचार कर. वासना झपाटी, देवाचं भजन बंद पडीन, आत्म्याचं दर्शन दूर जाईल म्हणून तू बाहेर येत नाही. पण आईले किती त्रास आहे याचा विचार केला तुला 12 वर्षापासून. मग आतून तो गर्भ म्हणे शुकाचार्य भगवान व्यासनंदन काय म्हणत मायच्या पोटातून म्हणे देवा मी बाहेर येईन पण मी लग्न करणार नाही. मायामोहात पडणार नाही. मी कोणाला माझं म्हणणार नाही. गण गो सगळे सोयरे उद्योगधंदा मला याचं काही घेणं देणं नाही. मी अरण्यात जाईन, एकांतात बसीन. देव म्हणे सगळं कबूल पण बाहेर तर ये. म्हणे माझी चूक माझ्या लक्षात आहे. मग देवानं सांगलं ते बाईले, व्यास बाबाच्या पत्नीला, बाई आता मुलगा बाहेर येते, तू डोळे लावून बस. ते आपोआपच प्रकट झाले. असे जसे प्रकट झाले तर 12 वर्षाचे. कपडा आणि अंगावर काहीच नाही. कुरळे केस, सर्वांगाचा लख उजेड पळत होतो. ते काय म्हणजे साधूचं काम न्यारं असते. ते आपलं न्यारं आहे. साधूचं काम. व्यास महाराजांचं चिरंजीव ते काय साधे आहेत काय. बस जसे आईच्या उदरातून प्रकट झाले 12 वर्षाचे वाढले दैदिप्यमान आणि पळतच निघाले. रस्त्यानं, जंगलाच्या रस्त्यानं पळत चालले. व्यास बाबाला शिष्याने बातमी सांगली, बाबा तुम्हाला मुलगा झाला. आनंद झाला. उभे राहिले. कोणाला हरी होत नाही. व्यास बाबा उभे राहिले. बटिकीच्या जवळ आले. पत्नीकीच्या जवळ, कुठे बाळ, कुठे माझा. तिनं डोळे उघडले. म्हणे बाळ झाला पण बाहेर येता बरोबर तो 12 वर्षाचा अवस्था त्याला तरुण प्राप्त झाली. वाढला एकदम एका मिनिटात. पण तो जंगलच्या रस्त्यानं पळत गेला. व्यास बाबा म्हणता कोण्या रस्त्याने गेला पळत मला सांग. सांगले या रस्त्याला.
व्यास महाराज पळत सुटले पोराच्या मागे, घ्या महाराज. व्यास महाराज सारखा कल्ला करत होते, बा शुका उभा राय, बा शुका उभा राय, माझ्याशी बोल, शुका उभा राय. शुकाला कुठे टाईम होतं बापाशी बोलायला. ते चालले त्याच्या अवस्थेत पळत. गुणवंत बाबाची अवस्था कोण सांगू शकणार? विधी अवस्था होती, ती देहाच्या पलीकडे गेली. आपण देहाला चिटकेला, वल नारळ असते की नाही, वल नारळ ते फोडलं की इवा आणा लागते, चाकू आणा लागते, ता ते निघते. आणि ते पूर्ण वाळलं, त्यातलं पाणी आटलं की फोडता बरोबर ते कवटी वेगळी, ते वेगळं. असे गुणवंत बाबा देहाच्या पलीकडेच आहे. तसे ते शुकाचार्य भगवान चालले पैत अरण्यामध्ये. या संसाराच्या बखेड्यात पळायचं नाही, हा त्याचा ध्येय. व्यास महाराज मागून हाका मारतात, व्यास मागून मारी हाका, मुख दाविरे मज बालका. तै स्थावर जंगमी प्रवेश होणी, देखा शुक प्रत्युत्तर देतसे गोपाल कृष्ण भगवान. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. शुकाचार्य बापाशी बोलायला तयार नव्हते, वेळ नव्हता आणि भानावर नव्हता. शुका ओ शुकाचं निदान काय बाबा एवढं म्हणायला टाईम नाही. तर झाडाईनं दगडाईनं ओवा द्याला. बापरे, झाडाईतून दगडातून आवाज आला, काय म्हणता बाबा, काय म्हणता. तर पुढे चालून सरोवर होतं मोठं पाण्याचं, खूप सरोवर होते पूर्वी, शुद्ध पाणी होतं त्या. आणि त्या सरोवरामध्ये तरुण स्त्रिया स्नान करत होत्या आणि त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हते. शुकाचार्य भगवान ज्याच्या अंगावर वस्त्र नाही, कुरळे केश, तरुण वय, तिथून गेले. त्या लाजल्याने शरमल्याने मोकळ्या मनानं स्नान करत बसल्या. शुकाचार्य भगवान गेले. त्याच्या बाद व्यास महाराज आले. 70च्या पुढचं वय, पांढरी शुभ्र दाढी, पांढरी शुभ्र केस. व्यास बाबा दुरून दिसता बरोबर त्या सगळ्या मुली सरोवरातून आल्या. मायबाप हो, भरभर आपले कपडे घेतले, तोंडावर मी कपडा घेतला नसा लाजी सर्वीनं बसून राहिल्या. व्यास बाबाने पुढचा कार्यक्रम रद्द केला. त्याच्या मनात असं आलं की माझा एवढा तरुण मुलगा, अंगावर कपडा नाही, हा गेला तर ह्या अगदी मोकळेपणानं आंघोळ करत होत्या. माझं 70 वर्षाचं वय, पांढरी शुभ्र दाढी केस, मला पाहता बरोबर लाजल्या सरमल्यानं अंग तोंडही झाकून घेतलं. म्हणून व्यास बाबा त्यांच्याजवळ गेले आणि सांगितलं, मुली हो, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या, नंतर मी इथून जातो. त्यांनी सांगितलं, काय प्रश्न आहे बाबा तुमचा? त्यांनी सांगितलं, व्यास बाबांनी, माझा तरुण मुलगा अंगावर कपडा नाही, गेला, तुम्ही सरमल्या नाही. मी 70 वर्षाचा म्हातारा, पांढरी शुभ्र दाढी, तुम्ही एवढ्या सरमले की माझ्या नजरवर नजर टाकत नाही, याचं कारण काय? त्या मुली हसल्या. साधूच्या हसण्यात जादू असते. माणसाच्या हसण्यात तो हसते, पण जरा भऱ्याने त्याच्यात लळ मिसळ असतेच. वय पोरगा झाला, हसू आला, बिमार पडला, नाराज, गाडी घेतली, हसू आला, पेळे वाटले, हार टाकला, ते मोबाईलवर टाकलं, पाहत असतो, गाडी घेतली, काही दिवसांनी ॲक्सिडेंट झाला, झाला. याच्या हास्यात दुःखही मिसळच आहे माणसाचा. कोणताही हरिक असो, संसाराचा हरिक ज्याला, पांडुरंग नाही त्याला. म्हणून नामधारकाले काचाच हरिक होत नाही. कर्तव्य केला बिगर राहत नाही, सकाळपासून संध्याकाळ काम, पण हरिक काचाच नाही. हरिक देवाचा, कीर्तनाचा, भागवताचा, सदैव भजन करायचा हरिक. त्या बाईनं सांगलं, तुमचा मुलगा गेला, तरुण होता, अंगावर कपडा होता, पण त्याच्या चित्तात स्त्री पुरुष हा भेदच नव्हता. तुम्ही म्हणता तुम्ही काहून सरमलेला, याचं उत्तर तुमच्याच जवळ आहे. महाराज आम्हाला काल विचारता, तुम्हीच म्हणता मी 70 वर्षाचा म्हातारा नसं, तुमच्या चित्तात बाई माणूस हा भेद आहे. तुमचा जो मुलगा आहे ना, तो या चांबडीले शरीराला पाहतच नाही, तो अंदरल्या आत्म्याला पाहते. त्याची समान दृष्टी झाली, दिव्य दृष्टी झाली, जिकडे तिकडे त्याला देव दिसते. त्याची बराबरी कोण करीन? त्यावेळेस व्यास बाबाच्या लक्षात आलो की माझा मुलगा साधा सुद्धा नसून तो कुठे पोहोचलेला आहे. तम व्यास सून मुपयामी गुरुम मुनीना. व्यास मागून हाका मारत चालला.
बाबा ते शुकाचार्य भगवान तर गेले. जैन परीक्षिती राजाले भागवत सांगलं ते शुकाचार्य भगवान जंगलात गेले. बस एका झाडाखाली त्याच्या आत्मरूपाच्या तंद्रीत बसवत आहे. एका झाडाखाली रोज बसत ना काऊन अभिमान मोठा हे भागवतातच तो लोक बसतात. दुसरा कोण्या गावचा माणूस आला बसला तर ठीक आहे. हा येते मागून म्हणजे उठरे म्हणजे कोण माहीत जागा हे 4 दिवस झाले तू बसला कसा. बसू दे ना, बसला तर बसला. विचार लोकांनी मग हेच आहे की नाही जागा, उठ. नाही ना, बसू दे ना. तो देव असते ना, विठोबा असते. तुला वाटते तो देऊरवाड्याचा तू विठोबा यायला ती परीक्षा पाहायला. बसू दे म्हणूच नको, माई जागा आहे. ते शुकाचार्य भगवान एका झाडाखाली रोज बसत ना काऊन अभिमानी. रोजचं झाड बदलत ते भजन करायचं. ते आत्मरूपाची तंद्री होती त्याची. मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, मी शिवस्वरूप आहे, मी अजर अमर आहे. त्या तंद्रीत असत पण बापाला वाटतच असते ना की आपल्या पोरगात चांगलं हित झालं पाहिजे. कोणताही बाप असतो. व्यास महाराजाच्या मनात नेमकं तेच आहे की मुलगा नव्हता झाला पण मरण्यात पडून गेला. दिसतही नाही डोळ्यानं, कुठे भेटीली येत नाही, काही त्याचा मागमोस नाही, फोन नाही, पत्ता नाही, कसं करा. पण व्यास बाबाचे शिष्य ते होते कट्टर गुरुभक्त. कट्टर भाग्यवान माणूस आहे जन्माला येऊन, अति भाग्यवान की जन्माला येऊन त्याला संत सेवा घडलीशी, आईबापाची सेवा घडलीशी, श्री गुरुची सेवा घडलीशी, गाईची सेवा घडलीशी, तुळशी पूजनाची सेवा घडलीशी. हे 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 कामं ज्याच्या हातून झालीशी ते माणसं नाहीत, बाया नाहीत, ते देव आहेत, कलियुगातले देव. ते शिष्य व्यास बाबाच्या जवळ गेले. म्हणे बाबा आम्ही यज्ञाकरता लाकडं आणतो, फुलं आणतो, बिल्वपत्र आणतो, तुळशीची पत्र आणतो, दररोज तुमच्याकरता फलं आणतो. म्हणे हो, पण वाघ, लांडगे, कोले, कुत्रे, अस्वल यायले आमचा कधी कधी जीव घेते डचत. कारण त्यावेळेस अरण्य खूप होतं, खूप जमीन पडीत होती, लोकसंख्या कमी होती, पण खूप फळं फुलं यायचे. खूप ऋषीमुनी जंगलात राहून त्याला काही कमी नसायची. तो काळ होता काही याला. तर त्या शिष्याने असं म्हणता बरोबर व्यास बाबा म्हणत बरं 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 तुम्हाला जीव भेटे का जंगलात. म्हणे हो. मग व्यास बाबांनी काय केले, कागद घेतला, भोजपत्र, त्याच्यावर एक श्लोक लिहिला. पण तुमचा जीव भेला, वाघ लांडका दिसला की हा श्लोक म्हणत जा. मग पोरांचा श्लोक पाठ केला. तो श्लोक म्हणत ते फुलं फळं आणायला गेले की डोंगरामध्ये. एक दिवस असा योग आला, ज्या झाडाखाली व्यास महाराजांचा मुलगा म्हणजे शुकाचार्य भगवान आपले भागवत सांगणारे असे बसेल होते त्याच्या तंद्री. हे पोरगी चालली त्या रस्त्यानं, यायनं तो श्लोक म्हटला, उतना लोकबालाग्नी राक्षसी रुधिराशना जिगांसयापि हरयेस स्तनंदत्वाप सद्गतिं गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. त्या पोराला त्या श्लोकाचा अर्थ माहित नाही, गुरुनं दिला ते वाचत बसले, काही असो त्याचा अर्थ. पण ते शुकाचार्य भगवान बाबा पूर्ण ब्रह्मनिष्ठ, एका सेकंदात त्याला त्या श्लोकाचा अर्थ समजला. त्या श्लोकाचा अर्थ असा होता की जे स्तनाले जहेर लावून मारायला गेली देवाला, गोकुळामध्ये पुतना स्तनाले विष लावून मारायला गेली, जे आपल्याला मारायला आली, जहर पाजायला आली, तिने बी त्या देवानं जे गती यशोदा मातेला दिली, जे देवका आईला दिली, तेच तिने दिली. हा होता त्या श्लोकाचा अर्थ. तो शुकाचार्याला समजला. स्तनंदत्वाप सद्गती. याचं भाषांतर गुलाबराव माऊलीने केलं. स्तनविषयी तुम्हा ते पाजिता दैत्यदारा. दैत्यदारा म्हणजे राक्षसाची पत्नी पुतना. जननी गती सनेली पूतना ते उदारा. यशोदा माय सारखी, देवकी सारखी जागा तिला तुम्ही दिली भगवान. असा कनवाळू कृपाळू उदार शिरोमणी परमात्मा सोडून, त्याचं नाव सोडून
काय आता मरणाऱ्या लोकांची आशा करताय जगात? ज्यानं मायच्या पोटात अमृतासारखं दूध आपलं 9 महिने 9 दिवस रक्षण केलं, बाहेर येता मातेचे स्तनी पय केले निर्माण. आपल्यासाठी त्यानं काही नाही केलं निर्माण. द्राक्षे, अंगूर, बापा पपय, सेब, आणि हे आज आम्ही काय आणलं, हे लाल खारका आणलं गाडीत दिसले आम्हाला बापा कच्च्या माणसासाठी. मानाव घे बापाने हे खाय. किती देव कृपाळू आहे, किती केलं देवानं माणसासाठी. बापा बापा, माणसासाठी गादी, दुलई, फटफटी, ज्ञान. तुम्ही म्हैस आहे तुमची आवडीची, द्या त्या म्हशीच्या जवळ दुलई ठेवून म्हणा हे वाजलं तर घ्यायचो आगा आहे. तिले काही त्याचं महत्व आगील मुकीन त्या दुलईवर. माणसासाठी काय जीवन आहे माणसाचं मस्त. हा मुलं लेकरं, पैसा, अदला, उद्योग धंदा, खाणं पिणं, त्याच्यात गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. हो हो गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. प्यारे नंदलाला मोहन मुरली माला. हो प्यारे नंदलाला तुम यशोदा के लाला. नाथ प्रभु गिरधर गोपाला. हो भक्तों के रखवाला प्यारे मोहन मुरली वाला. हरि हरि गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. हरि हरि गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. गोपाल कृष्ण भगवान श्री समर्थ सद्गुरु नरहरी. त्या श्लोकाचा अर्थ पहा. एका बाजूनं आत्मज्ञानी महात्मा, परज्ञाने ज्यांचे चिद चिद खिल ग्रंथी सुटले, काहीच कमी नव्हतं, इच्छा नाही आकांक्षाने सर्वावर विजय मिळवला. जितेंद्रिय महात्मा, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मत्सर नाही, काहीच नाही, माया नाही, अंगावर कपडा बी नाही, काही कमी होतं. पण त्यानं हा श्लोक ऐकता बरोबर त्याची ती अवस्था सुटूनच गेली. कोणती? आत्मनिष्ठ अवस्था. असा कोण असावा की जे स्तनाले जयर लावून मारायला आली, तिला आईसारखी गती दिली? कोण असावा एवढा उदार जगाच्या पाठीवर? म्हणून ते त्या झाडा खालून उठले. जैन भागवत सांगलं परीक्षिती राजाले, त्याची कथा आहे पहा. त्याचा अधिकार केवढा आहे. झाडा खालून उठले आणि हे पोरं जे फुलं तोडत होते झाडाचे त्याच्या जवळ गेले. आश्रमातले विद्यार्थी, तिलक लायल, मोठी शेंडी, गळ्यात जानव, पांढरे कपडे, आणि तो श्लोक म्हणणं चालू. उतरालो कबाला अग्नी राक्षसे रुधिराशण जिगांस यापी हरये स्तनंदत्वाप सद्गती. देव वाट्याचं कामच नाही. गुरुनं सांगलं ना, बस झालं पक्क का. शुकाचार्य भगवान त्याच्याजवळ गेले. का रे मुलं हो, तुम्ही हा जो श्लोक म्हणता हा तुम्हाला कोणी शिकवला? ज्याच्या गुरुचा अभिमान त्याला असतेच आणि वागवलाच पाहिजे. त्यानं आपल्याला भजनाने लावलं, मानव बनवलं, रस्ता दाखवला, नवे नवे देवाचं दर्शन करून दिलं. हो, मर्याच्या आत देवाचं दर्शन करून देतात सद्गुरू. काय उपकार त्याचे. त्यानं सांगला आमच्या गुरुनं लिहून दिला आहे आम्हाला श्लोक, आम्ही हा रोज म्हणत असतो. शुकाचार्य भगवान म्हणतात तुमच्या गुरुची माझी भेट करून द्या.
मला शिकवतील का हा श्लोक? ते म्हणत आमच्या आश्रमात रोज हे शिक्षण चालू असते, चला ना आमच्या संघ. मग त्या विद्यार्थ्यासोबत त्याच्याजवळ फुलं, तुळशी, बिल्वपत्र, यज्ञाचे लाकडं, फळं आणि हे शुकाचार्य भगवान त्याच्यासोबत. व्यास महाराज आसनावर बसलेच होते. द्वैपायनो विरह कातर आज व्हाव पुत्री ती तन्मयतया तरवोभिनेदू स्तम सर्व भौत हृदय मुनिमान तू. ज्या पोरासाठी बाळा शुका उभारा म्हणून जे रानोरान पहिले होते, शुक दिसला नाही, बोलला नाही, ते शुकाचार्य भगवान आपल्या आश्रमात येऊन राहिले. हे बापानं पाहिलं, बापाला हरिक झाला. तुमचा आपला सर्वांचा बाप एक आहे. संताची भाषा आहे बरं, गडबडून जाऊ नये, नाही समजलं तर विचारा. सर्वांचा बाप एक आहे म्हणजे मुळात जर पायत गेलं तर या कारणे मी पिता. देवानं सांगलं गीतेत की सर्वांचा बाप मी आहे. माझ्यापासून मग हे होता इथपर्यंत आली परंपरा. या कारणे मी पिता महत ब्रह्म हे माता अपत्य पंडू सुता जगडंबर. हे जगडंबर पूर्ण माझे लेकर. म्हणून आपण ज्या दिवशी कीर्तनाला येतो किंवा टाळ चिपोड्या घेऊन जराभर भजन करत बसतो, संतांची सेवा करतो, देवाला फार हरिक होते. कारण मी या लेकराईसाठी एवढं तयार केलं, याचा चीज झालं असं त्या देवाला वाटतं. जसं 10-15 हजार खर्च केला पण पोरानं जर 100 लोक उजळणी म्हणून दाखवली तर बापाला हरिक होती की नाही, की चला पैसे चीज झाले आज. असं देवासाठी देव ब्रह्मांड नटला आवडी तयाला प्रेमळाची. ज्या दिवशी तुमचं माझं पाऊल देवाच्या मंदिरात कथा कीर्तना साधू जाईन ना, इथला हरिक होते, देवाला खूप हरिक होते. व्यास बाबांना पाहिल्यापूर्वी आपला मुलगा शुक आणि आपल्या विद्यार्थ्यांसोबत व्यास बाबा उठल्या आसनावर, मुलाला आलिंगन दिलं. बा शुका कसा आला बा? शुकाचार्य भगवान म्हणतात, बाबा हा तुम्ही जो श्लोक या विद्यार्थ्याला शिकवला, मला शिकवसाल, याचा अर्थ सांगसाल, आणि हा श्लोक ज्याच्याबद्दल आहे त्याचं दर्शन मला देसान करून, की ज्यानं जैर पाजायला येणाऱ्या बाईले बी वैकुंठात नेलं आणि यशोदा मातेने नेलं, तो कोण असावा, तो पाहण्यासाठी मी आलो, मला दाखव सांगतो. बापरे! व्यास महाराज म्हणता, अरे शुका इकडे ये. हा एकच श्लोक नाही बाळा, तुला 18,000 भागवताचे श्लोक मी शिकून देतो. मग त्या सरस्वतीच्या तीरावर हे जैन भागवत सांगलं, जे शुकाचार्य भगवान परीक्षित दिले त्याला हे 18,000 श्लोक आपल्या बापाच्या तोंडून ऐकले. त्याच्यामुळे काय झालं माहित आहे? काय झालं? गाईच्या स्तनामध्ये भरपूर दूध असते, दिवसभर ती डोंगरामध्ये चरते, पण ती दूध पेत नाही, तिला त्याचा उपयोग नसते. ती कोणाचा शोध घेते? मग बोला, वासराचा शोध घेते. हे जे दूध आहे अमृतासारखं माझ्या काशीत निर्माण झालं, हे माझ्या बछड्याला कधी पाहिजे, म्हणून ती काय घरी येते आणि त्या दुधाचा लाभ कोणाला भेटते? वासराला भेटते. तसे सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. वेद शास्त्र पुराण उपनिषद हे कोणी एक गाय आहे. सर्वोपनिषदो गावो आणि दुग्धा गोपालनंदना, गोपाल कृष्ण परमात्मा त्याचं दूध काढणार आहे, आणि वासरू कोणतं? अर्जुन आहे. वासराचा मुखाचा स्पर्श झाल्याशिवाय दूध बाहेर येत नाही, आणि दूध निघलं दुग्धम गीतामृतम महत. गीता आणि भागवत हे दूध तयार झालं. 18,000 श्लोक शुकाचार्य भगवान बापाच्या जवळ शिकले, त्याचं श्रवण झालं, मनन झालं, निधिध्यास लागला, साक्षात्कार झाला. पण साधूचं अंतःकरण कसं असते? माणूस हा आपलपोटे आहे, माणूस हा आपल्यापुरतं पाहते, साधू बंदे जगापुरतं पाहतात. म्हणून त्याला माणूस नाही म्हणतायत, ते संत पदाले जातात. माधांच्या गुलाबराव माऊलीले कृष्ण परमात्मा भेटले, ज्ञानोबा माऊली भेटले. काय पाहिजे? मागा. काय मागा आमच्या गुलाबराव माऊलीनं? स्वतःसाठी काहीच मागलं नाही, आणि मागणी मागली आपल्या शेतकरी लोकांसाठी. वेळेवरी पाणी वर्षोतका मेघ धान्य पूर्ण सांग
भूमी भोवू सर्वत्र देशात वाढो का स्वधर्म, विषयाचा काम हार कोणी, सपुत्र सदन होत का जन मिळून भजन करावया लोकांसाठी मानव. ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी, सत्य माझी वाणी करा ता याला म्हणतात संत. आता इकडे शुकाचार्य हे एवढे बनले भागवत ऐकून, आणि तिकडे काय झालं? तिकडे असं झालं की परीक्षिती राजा मायेच्या पोटात असताना, उत्तरेच्या पोटात 9 महिने 9 दिवस तुम्ही आपणही राहिला, प्रत्येक जण राहते. परीक्षिती राजा आईच्या पोटात असताना काय झालं? कौरव पांडवाची लढाई चालू होती. अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र त्या उत्तरेच्या पोटावर सोडलं. सांगा, असं नीच काम करावं काय? जातीनं ब्राह्मण, द्रोणाचार्याचा पोरगा, मोठमोठे वरदानं प्राप्त होईल, आणि त्या गर्भवती बाईच्या पोटात जो बालक होता त्याच्यावर ते ब्रह्मास्त्र सोडलं. किती नीच काम झालं. दुसऱ्याचा जीव वाचवायसारखं पुण्य नाही, आणि हा ते ब्रह्मास्त्र सोडून तू जीव घेते त्या उत्तरेच्या पोटातल्या बालकाचा. ते आलं ब्रह्मास्त्र अंगावर लखलखता, मोठा ज्वाळ आला, आणि तो असा अग्नीचा. उत्तरा गर्भवती होती, म्हणजे दिवस पुरे झाले होते गर्भाचे, आता थोड्याच दिवसात जन्म होणार होता बालकाचा. आणि त्या बाईनं ते पाहिलं. तिले पक्क समजलं आता मी मरतो आणि माझ्या पोटातला बालक आई मरते. पण ते होती संतांच्या संगतीतली, ते होती गीता भागवत ऐकणारी. किती संकट येऊ जीवनामध्ये, देवाचा निरोप आहे ज्ञानोबा तुकोबाचा. किती संकट येऊ, किती फचिता हो, किती अपमान हो, भीक मागायचं काम जरी आलशी तीड भर बी नाही. देवाचं नाव, देवावरला भरोसा कमीच होऊ द्यायचा नाही. त्याला म्हणतात भजन, त्याला म्हणतात भक्त. त्या बाईनं ओळखलं एवढा ज्वाळ मोठा. तिनं नाही मालकाला हाका मारली, नाही सासऱ्याला हाक मारली, नाही शेजाऱ्याला हाक मारली, नाही राव बंदे जगामध्ये. आणि भरोसा कोणाचाच नाही. भरोसा बस एका विठोबाचा, एका गोपाल कृष्णाचा. बिलकुल राहायचं सर्वांचे कामं करायचे, सर्वाची पण भरोसा देवा. काऊन? अंतकाळीचा असोय रान तुका म्हणे विठू खरा, बाकीचे भरोसे खोटे, लढ्याले लावतात, दगा देतात. हा भरोसा तसा नाही, एकदम गॅरंटीचा. जोच त्या उत्तरेनं डोळे लावले पक्के, जो आलं होतं ते ब्रह्मास्त्र, तिला शेट बी लागलता. डोळे पक्के लावून घेतले, जो धावा केला कोणाचा? कृष्णाचा. कृष्णा 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 कृष्णा, जोर जोरेनं हाका, डोळे लागून गेले. आता देवाचं नाव जठी आहे भाऊ. भक्तीचे प्रकार भक्कम आहेत, 9 भक्ती सांगल्या, पण परमेश्वराच्या नावाचा गजर ज्याच्या मुखात आहे त्याच्यावर ब्रह्मास्त्र नाही. जगातलं कोणती हे मिसाईल फिसाईल ॲटम बॉम्ब कधी चाल करीन तर मग काय झालं? हे माणसानं आला ते शोध. हे नाव कोणाचं आहे? हे माणूसही ज्यानं निर्माण केला त्या ब्रह्मांड नायक भगवंताचं आहे नाव. कृष्ण श्रीराम जय जय राम गोपाल कृष्ण. हा सदैव देवाचं नाव पाहिजे मुखात, पक्का भरोसा. काहीच होत नाही त्याचं, काही धोका नाही झाले. त्या बाईचे डोळे लागे, तिच्या मुखात देवाचा नाव. ब्रह्मास्त्र जो आलं, परमात्मा धावत आले त्या ठिकाणी, कृष्ण परमात्मा. आणि देवाने काय केलं? परमेश्वराला समजलं आता हे काही भानावर नाही, तल्लीन झाली माझ्या नामात. भगवानने अंगठ्या एवढं रूप धारण केलं, उत्तरेच्या पोटामध्ये गेले, आणि जो गर्भ होता त्याची अवस्था पूर्ण झाली होती. त्याला सगळे अवयव आले होते, हाड आलं होतं, मन बुद्धी चित्त, त्याचा जन्मच होणार होता थोड्या 2-4 दिवसात. आणि त्याच्या सभोवती परमात्मा शंख चक्र गदा पद्म, 4 हाताचा देव, गळ्यात वैजंती माला, पिवळा पितांबर, सर्व अंगाचा प्रकाश, आणि उत्तरेच्या पोटात त्या गर्भाच्या भोवती हिंडत आहे परमात्मा. आहे जगात अशी पावर आहे का? आच्यात करीन कोणता डॉक्टर असं काम? डॉक्टरची निंदा नाही, आजार बऱ्यासाठी गेलंच पाहिजे, पण असं महान जर संकट आलं तर डॉक्टरचंही काही चालत नाही. तरी देव काम करते. वैद्य डॉक्टर थकले, भजने आरोग्य ते झाले. आपण तीर्थ घेतो की नाही? कुठे जातो तीर्थाच्या ठिकाणी, भटजीबा तीर्थ देते आपल्याला, आपण हात पुढे करतो. काय काय म्हणते तो भटजीबा त्यात? शेवटचे ओवीत आहे, वैद्य नारायणो हरी.
साऱ्या डॉक्टर आईचा डॉक्टर कोण आहे? कृष्ण परमात्मा आहे, हरी आहे, त्याचं नाव घ्या. ही दवा घ्यायची, पण त्या दवाईला देवाच्या नावाची जोड पाहिजे. चरित्र काय झालं की देव त्या गर्भामध्ये फिरत असताना परीक्षेची टुकू पाहायचं म्हणे, हा कोण असे? याच्या अंगाचा एवढा उजेड काऊन पडला? याच्या हातातलं चक्र डोळ्याचं पापण लवत नाही तर लाख फेरे मारते, हा कोण असे? ब्रह्मास्त्र आलं, त्याला समजलं ठीक काही चालत नाही. आपण दिवा लावला की अंधार चालला जाते, त्याला मनाने लागत जाय. तसं परमेश्वराचं नाव तुमच्या घरामध्ये तुमच्या मुखामध्ये आलं, ते कृष्ण परमात्म्याचं ध्यान ठेव जा. मग तुमची जीवनातली मजा पहा, मग पहा कसं परिवर्तन होते. तर हे बाकीच्या गोष्टी तुका म्हणे माया दासी होऊन लागे पाया, बाकी जायची काय कथा? नाव पाहिजे घरामध्ये सदैव देवाचं नाव, येता जाता उठता बसता गजर, मुखामध्ये देवाचं नाव होईन. तेव्हा काम करताना नाही जास्ती झालं तर जरासं काही झालं तरी वाया जाणार नाही. एक दिवस नाल्याचीच नदी होत असते, नद्याचा समुद्र होत असते. काय चरित्र झालं? ब्रह्मास्त्र वापस गेलं, परमात्मा गुप्त झाले, उत्तरेनं डोळे उघडले. समजलं तिला, माझा बाळ सुखरूप आहे, मी सुखरूप आहे, काही चटका नाही लागला, काही दाह झाला नाही. भजनच करत बसले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, बाळाचा जन्म झाला. 12व्या दिवशी आया बाया जमा झाल्या. पोराचं नाव काय ठेवता सांगा? बायाची मिटिंग भरते ना 12व्या दिवशी, नाव ठेवले. मग काही बाया म्हणत त्या बुडीले वयस्कर आजीले आपल्या येटायात नाव नशीन असं सांगायची. आजी म्हणे ठेवी गजानन, म्हणे नाही गजानन लय झाले आपल्या येटायात, असं नाव सांग बुडी की ते आपल्या येटायात नाही आपल्या गावात नशीन. ते म्हणे मग ठेव रावण. चालीन काय? नाही. काय ठेवता नाव? काय ठेवता नाव? तर परीक्षिती ठेव. काय ठेवलं? परीक्षिती. परीक्षिती म्हणजे ज्यानं मायेच्या पोटातच देवाची परीक्षा केली. ध्यान ही करता अनेक रीती, जो न प्रगटे मुनीच्या चित्ती, तोची रूपरासी लक्ष्मीपती, गर्भीच पाहुणी आला राव. मायेच्या पोटात ज्यानं देव पाहिला, देवाची परीक्षा केली म्हणून नाव ठेवलं परीक्षित. पांडव स्वर्गाला गेले, बापाची इस्टेट पोराला भेटत असते कायद्यानं. पित्याचे जे का धन पुत्रा कोण वंचिल, राज्यावर परीक्षिती राजा बसला. मस्त राज्य, यज्ञ याग दररोज उघडे करून सगळे लोक निजत असा दर्रब बसवला होता परीक्षितीनं. बदमाश लोक आले, तमोगुणी लोक आले, पापी लोक आले, असा राजा चांगला. एक दिवस शिकारच खेळायला गेला घोड्यावर बसून. परीक्षिती राजा शिकार खेळायला. मग घोड्यावर बसून जात, काही संग खाय प्यायचं नाही, पाणी नाही. त्या दिवशी यादच राहिली नाही. शिकार खेळला राजा, खूप हिंडला वनामध्ये. मग भूक लागली, तहान लागली, जीव व्याकुळ झाला. निसताय ना अरे बा मुख कर बाई तिला, काय म्हणते ते? हा. तर तेवढ्यात काय झालं की राजाला लागली तहान, भूक लागली, काहीच सुचेना. आणि जंगलात काय खायला? मग काही नाही. तटी काय हे रेस्टॉरंट आहे का तटी? हॉटेल की काही बजेवळे? व्याकुळ झाला राजा. मग राजा वापस निघला, राजधानीत ते आले तर रस्त्यानं शमीक मुनीचा आश्रम दिसला. आश्रम म्हणजे जिथे गेल्यानंतर संसारातले, शरीरातले, मनातले श्रम दूर होतात, त्याला आश्रम म्हणत असतात. आश्रमात स्वच्छता असते, संताचा देवाचा आदर असते, काकळा हरिपाठ भजन असते, आल्या गेल्याले चहा पाणी जेवण असते, त्याला म्हणतात आश्रम. शमीक ऋषीचा आश्रम होता. भगवे ध्वज दिसले, तुळशी वृंदावन दिसले. राजाला प्रसन्न वाटलं. चाला म्हणे आता इथे पाणी पिऊ, जेवणही करू. म्हणून राजा घोड्यावर बसेल. बापा ज्यानं बाप जन्मी कधी अपमान पाहिला नाही, क्षत्रियाचं तेज. बापा बापा जठी जाईन तठी हारच त्याच्या गळ्यात. राजा तो गेला त्या आश्रमामध्ये. आश्रमातले विद्यार्थी बाजूला खेळत होते. आश्रमाचा जो मालक होता तो शमीक ऋषी ध्यान करून बसेल होता. तो महात्मा ध्यानात, अंगावर कपडे नाही, दाढी जटा वाळेल, थोडीशी लुंगी लायत, पक्कम वर्षाचं वय. पण तो शमीक ऋषी देवाच्या ध्यानात बसलो होता. ध्यानात. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम
विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागा शांतिरणांतर. आता तो ऋषी त्या देवाच्या ध्यानात आणि हा बा भूकंत आणि बेजार होईल. मग ठीक आहे, गोळ्याच्या खाली उतर, काही दर्शन घे, बस, होईल तुझी सोय. साधूकडे आल्यावर सर्वच भेटते. आता हा बा म्हणजे गरमच पहिल्यापासून क्षत्रिय राजा. याच्या मनात असा संशय आला की मले पाहूनच या साधूनं ढोंग केलं, ध्यान लावलं आणि समाधीचं नाटक रचनाला झालं. अटीच माणूस साधू साधू भेटते, पण साधूपासून दूर कमून जाते, गेला दूर. आता तो बाबा देवाच्या ध्यानात आणि हा परीक्षित राजा म्हणे मले पाहूनच ढोंग केलं. मले कोणी या बसा म्हणत नाही, चहा आहे पाणी पाजत नाही, जेवणाची माई चौकशी करत नाही, म्हणून राजाले राग आला. राग त्याच्या नाव आहे क्रोध. संत भाषेत त्याला क्रोध म्हणतात. क्रोधानं कोणाचं चांगलं झालं आजपर्यंत? अरे घराचे घर तर खलास झाले, पण रशियन युक्रेनचं युद्ध 12 महिन्याच्या वर झाले चालू आहे. किती रक्ताचा पूर व्हायला, किती लोक मेले, किती बाया विधवा झाल्या, मोजमाप नाही त्याचं. याले कारण फक्त क्रोध आणि अज्ञा, दुसरं काय नाही. नाही नाही नाही. राजानं रागाच्या भरात मेलेला साप घेतला आणि त्या ऋषीच्याच गळ्यात टाकला. घ्या मारा. वा रे वा, राग याला म्हणतात काय? राग सरप ऋषीच्या गळ्यात टाकला म्हणजे काही तुला काही भजे भेटले की शिरा भेटला की पाणी भेटलं त्या कूलरचं? राग झाला काय? शांत घोड्यावर बसला राजा राजधानीत आला. मायबाप हो, ऋषी समाधीतच बसे. खऱ्या साधूले काही नसते. तुम्ही हार घाला की सर्पाचा गळ्यात मरेल, त्याला काही फरक नाही पडत. ज्याला देव आवडला त्याची काय बराबरी करीन कोणी? तर ऋषीची समाधी जरा भराने उतरली, त्याला काही वाटलं नाही. ऋषी सरप काढला, बाजूला टाकला. पण आश्रमातले जे शिष्य होते, जे विद्यार्थी होते, जे तरुण पोरं होते, त्यातल्या एका जणाले सहन झालं नाही. त्यानं श्राप दिला, म्हणे माझ्या गुरुच्या गळ्यात ज्यानं हा मेलेला साप टाकला त्याले आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप येईन, दंश करीन आणि तो मरून जाईल. आपण देवाची भक्ती करतो, नामजप करतो, देवपूजा करतो, तीर्थयात्रा करतो, केल्याच पाहिजे. पण हे करत असताना कोणाला श्राप कधीच देऊ नये. भूताच्या मत्सरे ब्रह्मज्ञान नेले चोरे. आपल्या तपश्चर्येचा क्षय होऊन जाते. श्राप नाही द्यायचा कोणाला, नाही. वाट पाहायची. आपण ज्याची भक्ती करतो तो काही झोपलेला नाही, सर्व बरोबर. आपण नामजप करायचा, आपलं काम आपण करायचं. शमीक ऋषीनं सांगलं, बाळा तू काय केलं? हे कोणाला श्राप दिला? म्हणे ज्यानं तुमच्या गळ्यात मेलेला साप टाकला त्याला टाकू दे, मला त्याचं काही वाटत नाही. झेंडूच्या फुलाचा हार साप मला सारखा वाटते बाळा. म्हणे तुम्हाला वाटत अशी, पण आम्ही सहन करणार. त्यावेळेस ते शमीक ऋषी काय म्हणतात, तो परीक्षिती राजानं टाकला मेलेला सर्प, त्याच्या राजधानीत जाईन, त्याला सांग की तू आयुष्य 7 दिवसाचा. आश्रमातले विद्यार्थी राजधानीत गेले, निरूप सांगेल. परीक्षित राजा घरी गेला, स्नान केलं, नवे कपडे परिधान केले, भोजन केलं, तिलक लावला आणि त्या सोन्याच्या सिंहासनावर जाऊन बसावं. तर राजाचं मन त्याला सांगायला लागलं, काय ले आपले बाप दादाची काय कीर्ती आहे जगामध्ये पांडवायची, त्याचा मग मुलगा एवढं राज्य सुंदर करून राहिलो की जिकडे तिकडे माही कीर्ती की म्या कलीले शासन केलं. काय माया हातून रागाच्या भरात नीच काम झालं, मला बरोबर नाही वाटून राहिलं. ऋषीच्या गळ्यात तपस्वी माणूस, काय काय कोणाला तकलीफ होती त्याची, मेलेला साप टाकला, बरोबर नाही केलं. असं राजाचं मन मनाले त्रास कोंबे देत होतं. तेवढ्यात आश्रमातले विद्यार्थी दरवाजावर आले. द्वारपाळाईन त्याला सांगलं, कुठे चालले? म्हणे राजाला भेट. म्हणे थांबा, असं नाही चालत, अति परवाना काढा लागते. आम्ही राजाला विचारून येतो, नंतर तुम्ही जा. शिपाई लोक आले, राजाला नमस्कार केला. म्हणे राजा, आश्रमातले कोणी विद्यार्थी दरवाजावर आहेत. असं ऐकता बरोबर सोन्याचं सिंहासन सोडून दिलं. साधू आले ना घरी, नामधारक देवाचे.
त्याच्यावरचं कोण आहे? नामाची आवडी तोची जाणा देव. ज्याला देवाचं नाव आवडते तो देव आहे, ध्यान ठेव जा. त्याला लहान मोठं समजू नका. तुम्ही देवाचं नाव घ्या, देवत्व प्राप्त करा लवकर. देह सुटायच्या आत करा लागते हे काम. शेवटचा श्वास लाख होईपर्यंत देव कोणालाच काही म्हणत नाही. काही करा, मोकळी काय. दारू प्या, खून करा, बाम टाका, काही करा, मना नाही. पण ज्या दिवशी शेवटचा श्वास बंद होईल, कॉम्प्युटर बंद होईल ना, मग चालते हजेरी. पातके करिता पुढे आहे पुस्तकाय, उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझं. काय चरित्र झालं पहा आता. राजा सोन्याच्या सिंहासनावरून धावत आला. बापरे, परीक्षित राजा. आणि जे आश्रमातले विद्यार्थी होते त्याला लोटांगण घातलं, पूजन केलं, आसन टाकलं, हात जोडून बसला. म्हणे काय सेवा करू सांगा, कसे आले तुम्ही आश्रमातून? त्याईनं सांगलं, आमच्या गुरुच्या गळ्यात मेलेला साप कोणी टाकला? राजावानं मॅश टाकला. ऐका, त्याचा परिणाम ऐकून घ्या राजेसाहेब तुम्ही आता. म्हणे काय परिणाम? आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक नावाचा साप येऊन दंश करील. तुम्ही चाहे कुठे लपा आणि तुम्ही मरसा. एवढं बोलले ना, आश्रमात निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी. आता त्याले म्हणतात भागवत ऐकणं, त्याले म्हणतात कथा कीर्तन ऐकणं. सरायले तसं जमत नाही. जा होईन ता होईन, पण सोडू नये. येत राहा, ऐकत राहा. एक दिवस भगवंत दर्शन देते, व्यर्थ जात नसते. त्याला म्हणतात परीक्षित राजा. त्याला मरणाची याद नव्हती, ती त्या ऋषीच्या पोराईनं दिली. त्याला समजलं की आता माझं आयुष्य 7 दिवसाचं आहे ना, 7 दिवस तर मी मरत नाही ना. परीक्षिती राजानं पत्नीकडे पाहिलं नाही, सोन्याच्या सिंहासनाकडे पाहिलं नाही, मुला लेकराईकडे पाहिलं नाही, हत्ती रथ घोडे खजिना सैन्य मिलिटरी त्याच्याकडे पाहिलं नाही. बाप, मग काय केलं? अरे तसाच निघाला आणि गंगेच्या तीरावर जिथे साधू संत ऋषी मुनी तपस्वी त्यागी ब्रह्मचारी संन्यासी लोक होते तिथे गेला परीक्षिती राजा. सर्वांचं दर्शन घेतलं आणि एकच प्रश्न केला, ऋषी मुनी हो, तुम्ही तपस्वी आहे, कोणी ज्ञानी आहे, कोणी गुरुभक्त आहे, कोणी तीर्थयात्रा करणारे आहे? म्हणे हो. मग एकच प्रश्न आहे, 7 दिवस ज्याचं आयुष्य राहिलं त्याला देवाची प्राप्ती मर्याच्यात कधी भेटी? यातलं डिटेल कोण सांगणार? कोणी म्हणे बा तुम्ही ग्रंथ वाचून पहा, कोणी म्हणे तीर्थयात्रा करा, कोणी म्हणे हे अनुष्ठान. तो म्हणे ते नाही, 7 दिवस राहिले ना, हे कुठे वाचू पोथे आता? 7 दिवसात देव कानं भेटी सांगा. त्यानं सांगलं आम्ही हे करून राहिलो, आम्ही या रस्त्यानं अजून आम्हीच तर पोहोचलो नाही, तुला असं छाती ठोक काय सांगा? मग मात्र परीक्षित राजा लढत बसला. त्या गंगेच्या काठावर दोन्ही हात जोडले आणि लढत बसला, देवा आता माझ्याकरता साक्षात्कारी महात्मा आहे जगात नाही कोणी, की जो निश्चयानं मला सांगेन तू हेच कर. कसं करू मी आता? काही जणांचा प्रश्न आहे की बा आम्हाला खास गुरुच नाही भेटून राहिला, सर नकलीच भेटतात. बरोबर आहे तुमचं. तुम्हाला खास गुरु भेटून राहिला नाही, पण तुम्ही बी खासचेले झाले नाही ना मग अजून. हे तर नकली आहे, तर तुम्ही असली शिष्य झाले काय? तुमच्या अमरावती जिल्ह्यात जर आंबे पिकले म्हणजे झाडाले पहाडी आले, पहिले कच्चे असतात, कैऱ्या असतात आंबट, मग ते पिवळसर होतात, मग ते आपोआप खाली गळतात, त्याचा रस त्याला म्हणतात पहाडी येणं. आंबे पहाडी आले म्हणजे तुम्हाला मिस कॉल करावं लागते काय, फोन करावं लागते काय पोपटाईले? चांदूर बाजारमधले पोपट, बुलढाणा जिल्ह्यातले मिठ्ठू, आमच्या अमरावती जिल्ह्यात हे आंबे पिकले, फोन करावं लागते. काऊन येतात ते अपोलमती? अपोलमती येतात, बोलावा लागत नाही. आपल्याला मरणाची याद आली, नाव मुखात असलं, सर्वाशी प्रेमानं वागायची इच्छा झाली, देव आपल्या घरी बोलावा लागत नाही, देव अपोलमती येते. यदा माधवाची कृपा पूर्ण होते
तदा सद्गुरु भेटती ज्ञानदाते. गुरुले शोधा लागत नाही, गुरु आपल्या घरी आपोआप येते. देवाले शोधा लागत नाही, देव आपोआप पाहायला येते. अशा भक्त आहे. शबरी गेलीच नाही ना रामचंद्राच्या भेटीले. तिच्या गुरुने सांगलं होतं मतंग ऋषीना, राम प्रभू तुले दर्शन अठी देतीन या जाग्यावर. त्याच जागेवर राहिली मरेल. काय चरित्र झालं पहा बरं. बा शुकाचार्य भगवान एवढे पूर्ण झाले होते, ते त्या ठिकाणी प्रगट झाले. कुठे? परीक्षिती राजा जठी लढत होता, हात जोडले होते गंगेच्या तीरावर जठी, आणि प्रेमानं काय म्हणतात, बा परीक्षिती. डोळे उघडले, पाहतात तर बापरे, 12 वर्षाचं वय, उरळे केस, अंगावर ब्रह्मचर्याचं तेज, धडालकन पडले पायावर. डोळ्यातल्या अश्रूनं शुकाचार्याचे पाय धुतले परीक्षिती राजा. शुकाचार्याला, बा परीक्षिती उठ. उठून बसवलं. उत्तरेकडे तोंड होतं परीक्षिती राजाचं. पूर्व दिशेला शुकाचार्य भगवंतानी कथा सांगायचं ठरवलं. इंद्रदेवानं सोन्याचं आसन आणून दिलं भागवत सांगण्यासाठी. इंद्रदेवानं, हो, कथा कीर्तन भागवत दिंडी आपल्या गावात आली ना, हिरे माणिक मोती सोन्याचा हांडा सापडला. एवढा चान्स मारला पाहिजे काहीतरी. उलसक जादा नाही, पण उलसिक सेवा. काही लुटून द्यावं लागते काय साधूले? जरासं काही केलं तरी विठोबा खुश होतो. जरासं इकडलं जरासं काही केलं ना, हे गॅरंटीचं आहे. हे मोठमोठ्या संकटाला सामना द्यायची शक्ती आहे देवाचं जरासं करणार आहे. बाकीच्या याच्याजवळ काय आधार आहे सांगा ना? हे जे नास्तिक लोक आहेत, फॅक्टरीवाले, बाम टाकणारे, सांगा म्हणा तुमच्याजवळ काय आधार आहे? काहीच नाही. काय बोलता येईल देह सुटल्यावर त्याला सांगता येईल की मी चांगलं अमुक करेल आहे, रस्त्यातला काटा उचलेला आहे, बोल बरं म्हणा. असे मारतात यम फटाफट. तरी काही चालत नाही. सोन्याचं सिंहासन इंद्रदेवानं तिथे आणून ठेवलं. दर्शन घेतलं, झालं म्हणे बाबा इतकी सेवा बस झाली. शुकाचार्य भगवान त्या आसनावर बसले. त्याच्या चित्तात ते सोन्याचं आहे ते नव्हतं बरं. नाही, ज्याईले शेण सोनं सारखं वाटते तो महात्मा. एवढी ज्याची समदृष्टी झाली. त्या आसनावर सहज बसले आणि सांगितलं, बा परीक्षिती तू रडू नको, मी तुला भागवताची कथा सांगतो. देवाचे लीला चरित्र जर तू ऐकशील तर मरणावर तुझा विजय प्राप्त होईल. बा तसाच परीक्षिती राजा बसला तर उठलाच नाही 7 दिवस. 7व्या दिवशी शुकाचार्य भगवान म्हणतात, परीक्षिती म्हणे काय बा? तक्षकाचा भय गेला की राहिला. हसून सांगलं परीक्षिती राजा. म्हणे गेला? गेला म्हणे हो. हा एक तक्षक नाही बाबा, असे हजारो आले, लाखो दंश केले, माझ्या अंगाची चाळणी केली, तरी मला आता भीती राहिली नाही. असं ऐकता बरोबर शुकाचार्य भगवान खूप आनंदित झाले. मी जे 7 दिवस व्याख्यान केलं, जे चरित्र सांगलं, त्याचा चीज झाला. एक शिष्य तयार झाला, मरणावर विजय प्राप्त करणारा. झाली भागवताची फी आपली. एवढा आनंद झाला शुकाचार्य परमात्म्याले. मग शुकाचार्य भगवान तिथून निघून गेले. आणि नंतर परीक्षिती राजाले तक्षक आला. ते संत वचन होतं ते खरं झालं. दंश केला, पण तीळभर त्रास झाला. आणि अरे बापा रे, मरतो रे, धावा रे, कसं करू माय. हे माणसाचे लक्षण आहे. जो त्या बोधावर गेला देवाचं, त्याला ध्यान लागलं, काहीच त्रास झाला नाही. दिव्य विमान आलं, ता आलं ना आता येते. फक्त देवाचं नाव घेणारा 72 पाहिजे. करा सगळं, पण त्याला देवाच्या नावाची जोड पाहिजे. बरं माऊलीनं सांगेला आहे, ज्ञानोबा माऊलीनं. हा बाबाचा ढोरकीने सांगत. ज्ञानोबा माऊलीचा निरोप आहे माणसाले. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. तीर्थयात्रा सगळ्या कर, पण त्याला हरिनाम घेत कर, त्याला नावाची जोड दे. नाही तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ गेलं ना पाहिजे तू, म्हणून संत सांगते. शुकाचार्य भगवान दिव्य देहाने विमानात बसले आणि परमेश्वराच्या निजधामाला गेले. ते हे भागवताची कथा, ते हे एवढं दिव्य रसामृत. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा, बालांद दिव्य विभूती, धर्म समन्वय महर्षी प्रज्ञाचक्षु,
मधुरा अद्वैताचार्य ज्ञानेश कन्या गुलाबराव माऊलींच्या कृपा आशीर्वादान आणि तुमचं भाविकांचं प्रेम, रमेश भाऊची हार्दिक इच्छा, किती दिवसापासून आहे तारीख ठरेला, किती दिवसापासून आहे, त्याच्यामुळे हा योग आला आणि इथपर्यंत आजची ही कथा झाली.